विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5 अणुसंरचना यामध्ये आपण सुरुवातीच्या भागामध्ये म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये डाल्टनचा अणुसिद्धांत आणि रुदरफोर्डचे अणुप्रारूप या संदर्भात माहिती आपण घेतलेली आहे। आता या पुढच्या भाग 2 मध्ये आपण बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, अणूची संरचना, वेगवेगळ्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉन वितरण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत। आता पुढचे शास्त्रज्ञ आहेत बोर यांनी अणुप्रारूप मांडलेला आहे 1913 साली आणि त्याला नाव दिलेलं आहे बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप असं नाव दिलेलं आहे। आणि यामध्ये या अणुप्रारूपाचे महत्त्वाचे आधारतत्वे काय आहेत बघा। पहिलं आहे अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन। बघा नंबर 1 काय सांगतोय, अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकक्षामध्ये असतात। म्हणजे आपण वर्तुळ काढतोय, एकच केंद्र घेऊन अनेक वर्तुळ आपण काढतोय वेगवेगळ्या त्रिज्येची, तसं समकेंद्री वर्तुळे, या समकेंद्री वर्तुळामध्ये हे इलेक्ट्रॉन काय करत असतात, परिभ्रमण करत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। नंबर 2, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते। बघा विशिष्ट कक्षेत असताना त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कशी असते, स्थिर असते असंही त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे। नंबर 3, इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना, इलेक्ट्रॉन आतील कक्षा समजा आपण कक्षा 1 2 3 4 असं नाव देतोय, यामध्ये आकृती आपल्याला सांगतोय मी, हे आहे बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप। यामध्ये त्यांनी काय सांगितले पहा, नंबर 3, इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो। तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत, म्हणजे बाहेर कक्षा समजा ही n कक्षा आहे, ती आतील 1 नंबरच्या कक्षेत जर इलेक्ट्रॉन उडी मारत असतील तर फरका इतकी ऊर्जा काय करतात, उत्सर्जित करतो असं त्यांनी या प्रयोगांती सांगितलेलं आहे। हा जो हे जे आकृती आपल्याला सांगितलं आहे 5.6 मध्ये बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, हा लाल अक्षराने दाखवला अधिक चिन्हाने, हा केंद्रक आहे आणि 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशी जी वर्तुळ आहेत हे समकेंद्री वर्तुळ आहेत। आतून केंद्रकाजवळ असलेले पहिलं कक्षा किंवा कवच ह्याला 1 नंबर नाव आहे, त्याला के नाव आहे। त्यानंतर नंबर 2 त्याला यल नाव आहे, तिसरी कक्षा नाव आहे यम आणि चौथी आहे त्याला यन कवच किंवा कक्षा असं त्याला नाव देण्यात आहे। म्हणजे अणूची पहिली कक्षा के नाव आहे, दुसरी यल, तिसरी यम आणि चौथी यन अशा पद्धतीने नाव दिलेले आहेत। त्यानंतर आपल्याला आता पुढचा भाग, महत्त्वाचा भाग घ्यायचा आहे। आता या सर्व शास्त्रज्ञांनी आपल्याला माहिती दिलेली आहेत आणि या सर्वांच्या माहितीवरून अणूची संरचना कशा पद्धतीचं आहे या सर्व भागावरून केंद्रक आणि केंद्रकातील भाग मिळून अणू बनतो आणि हा अणू जो आहे तो 3 कणांचा बनलेला आहे, त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। पहिल्यांदा केंद्रक, अणूचे केंद्रक धन प्रभारित असते। जवळजवळ सर्व शास्त्रज्ञांनी आपल्या अणुप्रारूपमध्ये केंद्रक हा धन प्रभारित असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर अणूचा केंद्रक आहे धन प्रभारित असतो। अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते। जसं मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं आपण उभा राहिल्यानंतर आपले सर्व वस्तुमान कुठे एकवटले असते, आपल्या पायाजवळ एकवटले असते, तसं त्या अणूचं सर्व वस्तुमान जे आहे ते केंद्रकात एकवटलेले असते। लक्षात ठेवा, केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात, त्याला अवअणुकण म्हणा किंवा अणुकण म्हणा किंवा नुसतं कण म्हटलं तरी चालेल। केंद्रकामध्ये 2 प्रकारचे कण असतात, एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियन म्हणतात। म्हणजे ते जे 2 कण आहेत ते कुठले, एक प्रोटॉन व दुसरा न्यूट्रॉन। प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांना मिळून न्यूक्लियन असं ते नाव दिलेलं आहे। परीक्षेला आपल्याला विचारलं होतं न्यूक्लियन म्हणजे काय, तर न्यूक्लियन म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉन एकत्रितपणे मिळून
न्यूक्लियन तयार होतो असं आपल्याला सांगता येईल. पहिल्यांदा आपण प्रोटॉनचा अभ्यास करूया. पहिला कण जो आहे अणुकण तो प्रोटॉन. प्रोटॉन हा अणुकेंद्रक असणारा धनप्रभारित अणुकण आहे. त्याला नुसतं कण म्हटलं तरी चालेल. असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. बघा, केंद्रकात प्रोटॉन असतो आणि प्रोटॉन हा धनप्रभारित असतो, त्यामुळे केंद्र देखील काय झाला, धनप्रभारित होतो. लक्षात ठेवा. कशामुळे? प्रोटॉनमुळे. आणि प्रोटॉन हा पी या संज्ञेने दर्शवतात. बघा, या ठिकाणी पी या संज्ञेने किंवा अक्षराने दर्शवलं जातं. आणि या ठिकाणी जो केंद्रकावरील एकूण जो धनप्रभार आहे तो ई या एककामध्ये व्यक्त केला जातो. कुठल्या एककामध्ये? ई या एककामध्ये व्यक्त जातो. आता प्रोटॉन संख्ये एवढेच. बघा, या ठिकाणी अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो झेड या संज्ञेने दर्शवतात. म्हणजे अतिशय महत्त्वाचा. लक्षात ठेवा, अणूचा जो केंद्रक आहे त्या केंद्रात कोण असतात? प्रोटॉन असतात. आणि प्रोटॉनची संख्या जेवढी असते तेवढाच त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो. म्हणजेच सोडियमच्या एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला सोडियम घ्या. सोडियमच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या 11 असते आणि त्याचा अणुअंक देखील 11 असतो. म्हणजे पी बरोबर झेड. म्हणजे जितके प्रोटॉन तितकाच त्याचा अणुअंक असतो, हे आपल्याला सांगता येईल. नंबर 2, न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा एन या संज्ञेने दर्शवला जातो. न्यूट्रॉन हा विद्युत प्रवाहदृष्ट्या उदासीन असलेला हा एक कण आहे. म्हणजे तो धनही नाही ऋणही नाही, हा विद्युत प्रवाहदृष्ट्या उदासीन असतो. आपल्याला परीक्षेला विचारतं प्रोटॉन हा धनप्रभारित आहे की ऋणप्रभारित आहे की उदासीन आहे, तर आपल्याला सांगता आला पाहिजे प्रोटॉन हा धनप्रभारित असून न्यूट्रॉन हा उदासीन आहे. त्यात तसेच तो एन या संज्ञेने दर्शवला जातो. आणि यामध्ये आपल्याला असे सांगता येईल की प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच अणूचं वजन असतं. म्हणजे त्याचं वस्तुमान नगण्य असतं. न्यूट्रॉनचं वस्तुमान नगण्य असतो. त्यामुळे प्रोटॉनच्या वस्तुमानात इतकाच अणूचा वस्तुमान असतो आपल्याला सांगता येईल. केंद्रकाचा वस्तुमान असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे केंद्रकाबाहेरील भाग. बघा, अणू 2 भागांनी बनलेला असतो. एक केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग. तो केंद्रकातला भाग आपण पाहिला. केंद्रकामध्ये कोण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. केंद्रकाबाहेरील भाग अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. बघा, तर केंद्रक आणि वेगवेगळ्या त्रिज्येच्या कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन याच्या दरम्यान जी पोकळी असते, हा सर्व भाग मिळून हा केंद्रकाबाहेरील भाग होऊ शकतो. आता यामध्ये इलेक्ट्रॉन याची आपण आता या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तो ई अक्षराने दर्शवतात, ई या संज्ञेने दर्शवतात. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित आहे. कसा आहे? ऋणप्रभारित आहे. आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान आहे ते हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पटीने कमी आहे. 1800 पटीने त्याचं वस्तुमान कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं वस्तुमान या ठिकाणी अतिशय नगण्य आहे असं या वाक्यावरून, 1800 पटीने कमी आहे या वाक्यावरून आपल्याला सांगता येईल. अणूच्या केंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉन, अणूच्या केंद्रकाबाहेर भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षामध्ये परिभ्रमण असतात. याच्यापूर्वी मी सांगितले, बरेच शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत की इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात. तर हे भ्रमण कक्षेचे स्वरूप आहे ते त्रिमित असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच हे पद वापरतात. कक्षा या पदाऐवजी कवच, त्याला इंग्रजीमध्ये शेल असं म्हटलं जातं. आता अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकातील प्रोटॉन संख्ये इतकीच असते. बघा, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? तर केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉनच्या संख्ये इतकेच इलेक्ट्रॉन असतात. मग प्रोटॉनची संख्या किती असते? तर त्या मूलद्रव्याच्या अणुअंका इतका. मी मगाशी आपल्याला उदाहरण सांगितलेलं आहे. काय? सोडियमचा अणुअंक झेड किती आहे? 11 आहे. त्यामुळे प्रोटॉनची संख्या किती त्यामध्ये? 11. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या देखील किती असणार आहे? 11 असणार आहे. म्हणजे प्रोटॉन पी, इलेक्ट्रॉन ई
आणि अणुअंक झेड हे तिन्ही सारखे असतात. म्हणजे पी बरोबर ई बरोबर झेड. म्हणजे आपल्याला पेज असं एक शब्द लक्षात ठेवलं तर आपल्याला हे लक्षात येईल. आणि ह्या सर्व विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आपल्याला अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो हा जर प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता आला पाहिजे. आता या प्रकरणामध्ये काही प्रश्न देत. आता मगाशी आपण केंद्रकामध्ये कोणकोणते घटक असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या संदर्भात सगळी माहिती आपण आता बरीच माहिती घेतलेली आहे. आपल्याला यामध्ये परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात पहा. प्रोटॉनचे गुणधर्म सांगा, न्यूट्रॉनचे गुणधर्म सांगा, इलेक्ट्रॉनचे गुणधर्म सांगा. त्यापैकी मी आता फक्त आपल्याला एक न्यूट्रॉनचे गुणधर्म लिहा असं म्हटल्यानंतर काय उत्तर सांगायचं हे सांगतोय, नमूद करतोय. पहिल्यांदा एक आकडा. न्यूट्रॉन्स हे विद्युत प्रभार रहित असतात, म्हणजे त्याच्यात कोणताही प्रभार नसतो. नंबर 2 ते एन या संज्ञेने दर्शवतात. नंबर 3 न्यूट्रॉन्स हे प्रोटॉनसोबत अणुकेंद्रक असतात. आणि पुढचं न्यूट्रॉनचे वस्तुमान 1 U असून त्याचं वस्तुमान जवळ प्रोटॉनच्या वस्तुमान एवढे असते, असं आपल्याला त्याचे गुणधर्म सांगता येईल. आणखी उदाहरण पाहूया. इलेक्ट्रॉनचे गुणधर्म सांगा म्हटल्यानंतर आपल्याला सांगता येईल. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठले प्रभार असतात, इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार असतात, म्हणून इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असून ती जी संज्ञा ई अक्षराने दर्शवतात. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋण प्रभार असतो. तिसरा मुद्दा इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते. इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. पुढचा मुद्दा त्यांच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा निरनिराळी असते. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे गुणधर्म सांगता येईल. आता जरा डोके चालवा. यामध्ये अतिशय सोपे प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नाची आपण या ठिकाणी माहिती घेऊ. पहिला प्रश्न आहे, अणूत किती प्रकारचे अणुकण आढळतात? अतिशय सोपा प्रश्न आहे. अणूमध्ये किती प्रकारचे? 3 प्रकारचे अणुकण आढळतात. पहिला प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन आणि 3 इलेक्ट्रॉन. हे त्याचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न आहे, कोणते अणुकण प्रभारयुक्त आहे? तर त्यातला प्रोटॉन हा धन प्रभारयुक्त आहे, इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारयुक्त आहे. हे 2च फक्त प्रभार आपल्याला प्रभारयुक्त आहेत असं उत्तर सांगता येईल. नंबर 3 केंद्रकात कोणते अणुकण आहेत? म्हणजे केंद्रकात कोणकोणते अणुकण आहेत? तर केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 अणुकण आहेत असं याचं उत्तर सांगता येईल. चौथा प्रश्न आहे, केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कोठे असतात? तर केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या त्रिज्येच्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. हे आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. पुढचा भाग बघूया. आता महत्त्वाचा भाग आहे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान. बघा, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळेच असते. म्हणजे इलेक्ट्रॉनचं वस्तुमान नगण्य आहे, प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं जे वस्तुमान आहे त्या दोघांच्या बेरजेच्या वस्तुमाना एवढंच अणूचं वस्तुमान असतं असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रितपणे संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. म्हणजे त्या अणूमध्ये जेवढे प्रोटॉन आहेत आणि जेवढे न्यूट्रॉन आहेत यांची एकत्रितपणे संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आपल्याला सांगता येईल. आणि आता अणुवस्तुमानांक हा ए या संज्ञेने दर्शवतात. याच्यापूर्वी मी सांगितलं होतं अणुअंक कुठल्या अक्षराने दर्शवतात तर झेड, आणि अणुवस्तुमानांक हा कुठल्या अक्षराने दर्शवतात? कॅपिटल ए या संज्ञेने दर्शवतात. अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक ही एकत्रितपणे चिन्हांकित स्वरूपात दर्शवण्याची पद्धत खाली दिलेली आहे. परीक्षेला विचारतात. तर ही संज्ञा कशी आहे बघा. एक उदाहरण सांगितलं आहे. संज्ञा समजा एक्स नावाचा एक मूलद्रव्य आहे. संज्ञा ठिकाणी आपण एक्स लिहू शकतोय आणि त्याच्या डोक्यावरती ए म्हणजे काय झाला? अणुवस्तुमानांक किंवा अणुभारांक म्हटलं जातं. भार म्हणजे डोकं, भारा म्हणजे वजन, हे डोक्यावर असतं. त्यामुळे तर ए वरती आहे आणि झेड पायाजवळ आहे. म्हणजे झेड हा अणुअंक आहे आणि हा अणुवस्तुमानांक आहे. आणि संज्ञा कुठली एक्स वाय झेड कुठलाही एक मूलद्रव्य असू शकतो. उदाहरण दाखल इथं दिलेलं आहे. कार्बन मूलद्रव्य याच्या पायाजवळ 6 लिहिलेलं आहे, डोक्यावर 12 लिहिलेलं आहे.
डोक्यावर 12 लिहिलेले आहेत म्हणजे ए आहे. ए बरोबर 12. ए म्हणजेच काय? अणुवस्तुमानांक. त्या कार्बन या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक किती आहे? 12. तर कार्बन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? 6. तर झेड किती आहे? 6. झेड 6 आहे आणि ए किती आहे? 12. या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉन संख्या 6. म्हणजे मग सांगितलं मी, अणुअंक केवढा असतो तेवढाच प्रोटॉनची संख्या असते. म्हणजे प्रोटॉन किती असणार आहेत? 6 असणार आहेत. इलेक्ट्रॉन देखील किती असणार आहेत? 6च असणार आहेत. व कार्बनचा अणुवस्तुमानांक किती आहे? 12 आहे. अणुवस्तुमानांक किती आहे? 12. बघा, अणुवस्तुमानांक आणि अणुअंक म्हणजे ए मधून झेड वजा केल्यास आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळते. 12 मधून 6 गेल्यास न्यूट्रॉन किती येतात? 6 येतात. बघा इथे या ठिकाणी सांगितले त्यांनी, कार्बनच्या केंद्रात 12 वजा 6 म्हणजे 6 न्यूट्रॉन असतात. म्हणजे ही खाली जे अंक दिलेला आहे 6 पायाजवळ, ते प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवते. आणि झेड म्हणजे मग सांगितलं आपल्याला पी बरोबर ई बरोबर झेड. प्रोटॉन 6, इलेक्ट्रॉन 6, झेड म्हणजे अणुअंक देखील 6. आणि न्यूट्रॉनची संख्या कशी काढायची? अणुवस्तुमानांक वजा अणुअंक म्हणजे ए वजा झेड केले असता आपल्याला काय मिळतोय? न्यूट्रॉनची संख्या मिळतात. त्यानंतर पुढचा भाग आहे अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेत, जरा डोके चालवा. हा एक प्रश्न मी घेतोय, बाकीचे प्रश्न आपण घरी सोडवायचे आहेत. ऑक्सिजनची संज्ञा ओ आहे. कॅपिटल ओ. लक्षात ठेवा, संज्ञा कुठली मोठ्या अक्षराने दर्शवतात असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन किती असतात? 8 आहेत. बघा, केंद्रकात प्रोटॉन देखील किती आहेत? 8 आहेत. आणि न्यूट्रॉन किती आहेत? 8 आहेत. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक झेड त्यांनी विचारलेले आहेत व अणुवस्तुमानांक ए ठरवा. म्हणजे झेडची संख्या काढायची आणि एची संख्या काढायची आहे. तसेच चिन्हांकित संकेताने मांडणी आपल्याला करायचं आहे. 3 मार्काचा प्रश्न येतोय. बघा सांगितलं, पी बरोबर ई बरोबर झेड. पी म्हणजे झेड बरोबर पी असतात, झेड बरोबर ई असतात. पेज सांगितलं होतं. म्हणजे झेड किती आहे सांगता येईल आपल्याला? जितके प्रोटॉन आहेत, जितके प्रोटॉन 8 आहेत तेवढेच काय असणार आहेत या ठिकाणी? त्याचा अणुअंक असणार आहे. जे अणुअंक किती असणार आहे? 8 असणार आहे. प्रोटॉन 8 आहेत आणि इलेक्ट्रॉन देखील 8 असणार आहेत. तर अणुवस्तुमानांक कसं काढायचं पहा. या दोघांची बेरीज, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे आपल्याला काय करता येईल? अणुवस्तुमानांक सांगता येईल. म्हणजे 8 आणि 8 16. अणुवस्तुमानांक किती आहे? 16 असं आपल्याला सांगता येईल. आणि चिन्हांकित संख्येने मांडायचं झालं तर सुरुवात या ठिकाणी ओ लिहायचं. डोक्यावर काय असणार आहे? ए किती आहे याचा? 16. पायाजवळ झेड किती आहे? 8 आहे. म्हणजे ओ 8 आणि 16 असं आपल्याला या ठिकाणी येता येईल. बाकीचे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. पुढचा भाग बघूया, अतिशय महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रॉन वितरण. यामध्ये बोरच्या अनुप्रयोगानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. म्हणजे स्थायी म्हणजे ठरलेलं, त्याच कवचामध्ये. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. प्रत्येक कवचाला KLMN अशा ऊर्जा केंद्र कवच असतात, त्यांच्यामध्ये विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच म्हणतात. म्हणजे जो मधी भरीव गोल असतो त्याला काय म्हटलं जातं? केंद्रक म्हटलं जातं. आणि या केंद्रकात जवळ असलेलं पहिले कवच आहे, त्या पहिल्या कवचाला काय नाव दिलं? पहिलं कवच म्हटलेलं असते. आणि त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच आणि पहिले कवच, दुसरे कवच, तिसरे कवच असं बाहेर केंद्रकाहून जसं दूर जाऊ तसं या कवचाला नाव क्रमांक देण्यात आलेला आहे. कवचाच्या क्रमांकासाठी एन ही संज्ञा वापरली आहे. पहिल्या एन बरोबर 1 म्हणजे पहिलं कवच, एन बरोबर 2 म्हणजे दुसरं कवच, एन बरोबर 3 म्हणजे तिसरं कवच असं त्यांनी क्रमांक नाव दिलेलं आहे. या कवचांना बघा, या कवचांना KLMN या संज्ञांनी संबोधण्यात आलेलं आहे. म्हणजे पहिल्या कक्षेला के नाव, दुसऱ्या कक्षेला L नाव, तिसऱ्या कवचाला M नाव, चौथ्या कवचाला N नाव असं संबोधण्यात आलेलं आहे. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी एक सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे, 2n वर्ग. n म्हणजे मगाशी सांगितले तुम्हाला कक्षा क्रमांक.
या सूत्राने मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात. एनचे मूल्य वाढते तशी कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. N1 असेल, N2 असेल, N3 असेल, जसे यांची किंमत वाढत जाईल तशी काय इलेक्ट्रॉनची संख्या देखील वाढत जाते आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहा, अतिशय सोपा परीक्षेला प्रश्न विचारतात. कवचाची इलेक्ट्रॉन धारकता. संज्ञा KLMN. N सूत्र काय 2N वर्ग. हे सूत्र परीक्षेला आपल्याला देऊ शकतील किंवा पाठी करून जायचं आहे आणि त्यानुसार इलेक्ट्रॉनची संख्या काढायची आहे. पहिली कक्षा कुठली आहे? के आहे. के पहिली असल्यामुळं N बरोबर किती असणार आहे? 1 असणार आहे. सूत्रात बघा 2 हा 2 इथं आला आणि N वर्ग N किती घेतला आहे? 1 घेतला आहे आणि 1चा वर्ग. तर बघा 1चा वर्ग किती? 1. 1 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 1 बे के बे म्हणजे इलेक्ट्रॉन संख्या किती आली? 2 आली. आता L बरोबर आपल्याला 2 घ्यायचं आहे. L किती आहे? इथं L दुसरी कवच आहे म्हणजे N बरोबर 2 आहे म्हणजे इथं 2 आणि N किती आहे? 2. 2चा वर्ग 4. 4 2 8 म्हणजे इथं 8 असणार आहेत. तिसऱ्यामध्ये Mमध्ये किती असतात बघा इलेक्ट्रॉन? N किती असणार? 3 असणार आहे. 3चा वर्ग 9. 9 2 18. तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन असणार आहेत. चौथा बघा N बरोबर 4. 4चा वर्ग 16. 16 गुणिले 2 32 म्हणजे N कक्षामध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, चौथ्यामध्ये 32 असे इलेक्ट्रॉन